प्राप्त करत खेळाडू आहे. 4 षटकाचा सामना. ऑल द व्हेरी बेस्ट बोथ द टीम्स. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. गेम ऑन मॅच ऑन. फर्स्ट बॉल. पंचांचा ग्रीन सिग्नल हिरवा कंदील येत असताना लेट्स प्ले. प्रसाद टू मनोज भगत. फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल आखूट टप्प्याचा बॅकफुटवर न जात असताना पंच केलं होतं. एका हाताने अडवण्याचा प्रयत्न ती पॉइंट मध्ये झाला. थोडस आपण पाहतोय तिथे बॉडीचा बॅलन्स ढासळला हलकासा, कारण चिखल आहे, पावसाळी क्रिकेट आपण पाहतोय. इथे मात्र खातं उघडत असताना मंगेश स्मृती कोंबडभुजे संघाचं एका धावेने लक्ष असेल आता शुभम कोळीवर, कारण आपण रोहित पाहिलं पहिल्या सामन्यामध्ये आक्रमक अशी फलंदाजी त्याने साकारली होती अगेन्स्ट बेलपाडा, आणि या मॅच मध्ये देखील तशाच एखाद्या पॉवरफुल हिटिंग त्याच्याकडनं अपेक्षा असणार आहे, तशा खेळीची अपेक्षा असणार आहे कोंबडभुजे संघाला. नेक्स्ट बॉल. आखूट टप्प्याचा खेचून मारत असताना फिल्डरच्या डोक्यावर चेंडू फ्लाय होतोय. षटकाराने खातं उघडलंय. आपण पाहतोय स्वतःच शुभमने दुसऱ्याच बॉलवर या आपण पाहतो षटकार त्याने प्राप्त केलाय. यावेळेस आपण पाहिलं तर अगदी स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधून बॉल फ्लाय झालाय. 7 धावा धाव फलकावर होत असताना 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. कसं आपण पाहतोय पाऊस कोसळला, पावसाच्या सरी कोसळल्या आणि कुठेतरी वातावरणामध्ये रोहित गारवा निर्माण झालाय. सकाळपासून प्रचंड उष्णता आपण पाहिली. उद्घाटनाच्या प्रसंगी पाऊस बरसला आणि त्यानंतर आता काही वेळापूर्वी पाऊस बरसलाय. मध्ये मात्र पावसाने दडी मारली होती असं म्हणायला हरकत नाहीये. नेक्स्ट बॉल. सज्ज होत असताना राऊंड द विकेट आता मात्र प्रसाद शुभम साठी सज्ज होतोय. आखूट टप्प्याचा बॉल बॅकफुटवरनं पंच आणि सरपंच. कव्हर बाउंड्री लाईनच्या वरतून बॉल. 6 धावांसाठी षटकार गेलाय. शुभम कोळीच्या बॅटमधनं सलगचा आपण पाहतोय दुसरा षटकार आलाय. टीमची टोटल 13 या धावसंख्येवर जाऊन पोहोचत असताना प्रेक्षकांची गर्दी आपण वाढली. स्वर्गीय नवनाथ घरत पव्हिलियन मध्ये देखील प्रेक्षक वर्ग, चौफेर प्रेक्षक वर्ग बेंचेस भिंतीवर बसून या सामन्यांचा आनंद घेत असताना. हो, चांगला बॉल. अगोदरच बॅट फिरवली, चेंडू टप्पा पडल्यानंतर अंगाचा वेध घेतला. डॉट बॉल. थोडासा नाराज पाहायला मिळाला शुभम स्वतःशी, कारण ही लाईन ओळखण्यामध्ये तो कुठेतरी अपयशी ठरला. कौतुक करावं लागेल प्रसादचं देखील. 2 षटकारानंतर मात्र दमदार कमबॅक त्याने केलाय. 4 बॉल झालेत, 13 धावा धावफलकावर आहेत. स्मृती चषक 2026. यावेळेस चेंडू टर्न झाला होता आणि विथ द टर्न खेळत असताना स्टँड अँड डिलिव्हर पद्धतीने मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने हा बॉल. ह्युमंगस, ह्यूज अँड ह्युमंगस स्ट्रोक. 6 धावा पुन्हा मिळतील. या ओव्हरमधील प्रसाद पाटीलच्या विरुद्ध शुभम कोळीच्या बॅटमधून रोहितात तिसरा षटकार आलाय, कारण पहिल्या बॉलवर सिंगल आली होती जिथे मनोज नॉन स्ट्राईकला गेले. त्यानंतर आपण पाहतोय 2 षटकार आले, मध्ये एक डॉट बॉल आला आणि त्यानंतर एक षटकार आलाय. टीमची टोटल 19 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. शेवटचा चेंडू या पहिल्या षटकातील. लास्ट डिलिव्हरी ऑफ द व्हेरी फर्स्ट ओव्हर. हो, चांगला बॉल आपण पाहतोय. फुलवट टप्प्याचा आपण पाहतोय. हलकीशी एज लागून बॉल पाठीमागे झाला, रन मिळत नाही. या डॉट बॉलने षटक संपवलंय प्रसाद पाटीलने. पहिल्या ओव्हरमध्ये 3 षटकार आणि एक सिंगल, 19 धावा मंगेश स्मृती कोंबडभुजेच्या धावफलकावर लागलाय. विदाऊट लुझिंग अ विकेट, कोणताही गडी न गमावता चांगली सुरुवात, आक्रमक सुरुवात आपण पाहतोय. 4 षटकांचा सामना आहे, त्यामुळे 4 गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील. आता ते गोलंदाज कसे वापरायचे रोहित, कोणाला ओपनिंग ओव्हर, कोणाला मिडल ओव्हर, कोणाला लास्ट ओव्हर द्यायची, आता हे कॅप्टनवर मात्र पूर्ण दारोमदार आहे. या अगोदरचे आपण 5 सामने पाहिले असतील रोहित, तर सर्वच सामने डिफेंड करून जिंकण्यात आलेत आज. आणि ग्राउंडचा करता इतिहास आहे, कारण मागच्या मान्सून कप मध्ये शुक्रवारच्या दिवशी काही सामने चेस करताना जिंकण्यात आले होते हाय स्कोरिंग. शनिवारी तसं घडलं नव्हतं. एक सामना फक्त चेस करून जिंकला, जिथे खारकोपर संघाने जिंकला होता 1 बॉल 6 ची गरज असताना. त्यामुळे आजचा विचार केला तर पूर्णपणे पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या संघाचा डॉमिनन्स राहिलाय. हो, चिन्मय कोळेचा तीक्ष्ण बाउन्सर.
कीपरने आपण पाहतोय भरपूर स्ट्रॉंग अपील केले प्रसादने. गोलंदाजाने तर कुठलंही स्वारस्य दाखवलं नाहीये. चेंडू कुठेतरी अंगाला लागून गेलाय की काय असं प्रतीत होत आहे. शोल्डरला लागून कदाचित. मात्र जबरदस्त चेंडू चिन्मय कोळीचा. तीक्ष्ण प्रखर बाउन्सर. त्यावेळेस ऑन साइडला फिल्डर आहे. थोडेसे स्किट झाले होते. सावरलं स्वतःला स्क्वेअर लेग मध्ये. सिंगल मिळाली या बॉलवर आपण पाहतोय. चिन्मय कोळी 2 चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळलेत. पहिला चेंडू बाउन्सर, त्यानंतर आपण पाहतोय गुडलँड स्पॉट. 20 या धावसंख्येवर स्कोर. लोअर फुल टॉस बॉल ऑन ड्राईव्ह केला अलॉंग द कार्पेट टुवर्ड्स लॉंग ऑन. फिल्डर आहेत. एकच रन मिळणार आहे. लाईन लेंथ मध्ये आपण पाहिलं चिन्मय कोळीने 3 चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने हाताळलेत. पहिला बाउन्सर, त्यानंतर गुड लेंथ, त्यानंतर अगदी लोअर फुलर लेनचा बॉल. फुलटॉस बॉल किंबहुना म्हटलं तर हरकत नाहीये. आणि राईट आर्म राऊंड द विकेट टू द राईट हँडेड बॅट्समन. अशी रणनीती राहिली आहे चिन्मय कोळीची. हो बघा, पुन्हा एकदा अगदी खूप टप्प्याचा बॉल. आतली कडा लागली होती. एक टप्पा घेत कीपरकडे जाऊन हा चेंडू आपण पाहतोय. हिट झाला आणि त्यानंतर रनही मिळत नाहीये. 4 बॉलमध्ये फक्त 2च रन दिल्यात चिन्मय कोळीने. चांगलं षटक राहिलंय. इकॉनॉमिकल स्पेल राहिलाय. आणि शेवटही त्याच्याकडनं चांगला अपेक्षित असणार आहे. हो मात्र इथे समोर आहे मनोज भगत. त्यांच्याकडे आहे क्रिकेट या खेळाचा दांडगा अनुभव, प्रदीर्घ अनुभव. आणि त्यांच्या विरुद्ध शॉर्ट पिच बॉल तुम्ही टाकू शकत नाहीये. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. बॉल अगदी गरकन फिरवलंय लॉंग लेगच्या दिशेने आणि 6 धावा मिळाल्यात. चिन्मय कोळीचं षटक जे अगदी इकॉनॉमिकल दिसत होतं. पहिल्या 4 बॉलवर फक्त 2 धावा त्याने दिल्या होत्या आणि 5व्या बॉलवर मात्र मनोज भगत यांचा करतात तडाखा किंबहुना हा भीम टोला म्हणायला हरकत नाहीये पाहायला मिळालाय. इथे थोडासा खाली राहिला बॉल. सबमरीन डिलिव्हरी. पहिल्यांदा रनसाठी प्रयत्न मात्र शुभम कोळे यांनी कॉल नाकारलाय. करत सिंगल कदाचित पूर्ण झाली असती तर इथे कोणती रन मिळाली नाहीये. षटक संपलाय दुसरं. या ओव्हरमध्ये आपण पाहतोय रन आल्या फक्त 8. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. मंगेश स्मृती कुंबडभुजे बिनवाद 27 या आकड्यावर 27 विदाउट लॉस. पुढचे दोनही संघ इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल आपला. चॅलेंजर चिरले विपक्ष बीसीसी बेनकळ ब संघ. रेडी राहा आपण. इनिंग ब्रेकमध्ये टॉस आपण संपन्न करणार आहोत. थोडंसं आता आपल्याला फास्ट खेळावं लागेल. 4 सामने आपल्याला कव्हर करायचे. संस्कार कडूकडे आय थिंक आता संघ वळलाय गोलंदाजीसाठी. तो अर्णव 11 बेलपाडा. कारण आता आपण पाहिलं चिन्मयचं षटक संपलं. प्रसादचं पहिलं षटक संपलंय. त्यामुळे आता संस्कार कडू युवा खेळाडूवर कुठेतरी भरोसा दर्शवलाय. अंडर 19चा खेळाडू आहे करता किंबहुना 16-17 वर्षाचा हा खरं तर खेळाडू आहे. गोलंदाज आहे संस्कार कडू. त्याच्यावर आता 3ऱ्या षटकाची जबाबदारी बेलपाडा संघाने सोपवली आहे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर मात्र इथे शुभम कोळीने हॅमर करत आसमान दाखवलंय. ढगामध्ये लाइटिंग लावत हा बॉल निघून गेलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या वरती सर्वात लांबलचका षटकार आहे. ही खासियत आहे चिन्मय कोळीची, आपण शुभम कोळीची, की कव्हर एक्स्ट्रा कव्हरला खूप चांगले स्ट्रोक तो लगावतो. ही आपण चर्चा मागाच्या सामन्यामध्ये देखील केले की त्यासाठी तुमचं टायमिंग खूप महत्वाचं असतं. बॉलचं मिडलिंग खूप महत्वाचं असतं आणि ते दोन्ही गोष्टी तो करतोय. इथे डाऊन द ग्राउंड स्टँड अँड डिलिव्हर अँड डिपॉझिटेड थ्रू द लॉंग ऑफ एरिया फॉर द मॅक्सिमम कन्सिक्युटिव्ह सिक्सेस. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 षटकार येत असताना संस्कार कडूच्या खरं तर गोलंदाजीवर शुभम कोळी हावी होतोय. संस्कारकडे अनुभव नाहीये की त्याच्याकडे जिद्द आहे की एक्सपिरियन्स बॅटरला मी गोलंदाजी करू शकतो. मात्र समोर शुभम, त्याचा अनुभव कुठेतरी त्याच्या विरुद्ध आता वरचढ ठरतोय असं दिसतंय. संस्कार कडूला थोडंसं इथे मार्गदर्शन आता करणं गरजेचं असणार आहे टीम कडून. कारण
त्याला तो कॉन्फिडन्स द्यावा लागेल आता बेलपाडा संघाला, त्याला बूस्ट करावं लागेल. 2 बॉलवर 2 षटकार त्याच्या विरुद्ध आलेत. हो, चांगला यॉर्कर लाईनचा बॉल मनगडच्या साह्याने खोदून काढलाय. बॉल मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून नो चान्स फॉर बोथ द फिल्डर्स. यावेळेस 4 धावांसाठी निघून गेलाय. चौकार येत असताना पहिल्या 3 बॉलवर तब्बल 16 धावा आल्या त्या ओव्हरमध्ये आणि टीमची एकंदरीत टोटल जाऊन पोहोचली आहे 43 वर 43 रन्स. एकंदरीत इनिंगचा विचार केला तर अजून 9 बॉल यायचे इनिंग मध्ये. यावेळेस इनसाइड आउट पद्धतीने हा बॉल गेलाय तो मॅक्सिमम षटकारासाठी. संस्कारकडून विचार करतोय चेंडू टाकू तर नक्की कुठे टाकू. मिड विकेटला मारतायत, स्क्वेअर लेगला बॉल चाललाय, कव्हरला, डाऊन दी ग्राउंड बॉल स्ट्रेट मध्ये. 3 षटकार आणि 1 चौकार आलाय आतापर्यंत. आणि इथं बीमर घोषित केलाय पंचांनी. इट्स नो बॉल कॉल. टीमच्या 50 धावा पूर्ण झाल्यात. 50 रन्स कम्प्लिटेड फॉर मंगेश स्मृती कुंभोडभूची टीम. आता फ्री हिटचा बॉल संस्कार कडू हाताळताना पाहायला मिळेल. तो फुल टॉस टाकलाय, कसा टायमिंग नाहीये. बॉल चाललाय तो डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. कव्हर वरनं फिल्डर आलाय, पाय अडवण्याचा प्रयत्न. बॉल गेलाय तो सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील तो 4. 54 वर स्कोर जाऊन पोहोचलाय आता. शुभम कोळी खेळतोय 11 बॉल 45 वर. अजून एखादा अर्धशतक पाहायला मिळेल का आजच्या दिवसामध्ये. रणजित पाटीलच्या माध्यमातून आपण एक अर्धशतक पाहिलं आज रोहित. 79 धावांचं तेही विस्फोटक खेळी. पुन्हा फुल टॉस बॉल आणि पुन्हा तोच रिझल्ट. अर्धशतक पूर्ण होत असताना जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत शुभम कोळीसाठी. एकदा बॅट उंच करायचे शुभम आणि अभिवादन स्वीकारा आपण ऑन कॅमेरा सर्व रसिक प्रेक्षकांचं. दुसरी 50 या खरं तर स्पर्धेतील 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण शुभम कोळीला ऑन स्क्रीन पाहताय. त्यांना खूप चांगली साथ मनोज भगत यांची देखील मिळाली या इनिंग मध्ये. आणि टीमची टोटल झाली आहे 60 रन्स ऑन बोर्ड. मागच्या ओव्हरमध्ये 33 धावा आपण पाहतो दिल्यात. 2 ओव्हरमध्ये 27 होत्या. संस्कार कडू आपण पाहिलं यंग आहे, युवा आहे, अनुभव तितका नाहीये. अशाच गोष्टींमधनं माणूस शिकत असतो. त्यामुळे आता डेथ ओव्हर आता कोणाच्या खांद्यावर जबाबदारी दिली जाणार आहे. प्रसाद यांचा हा पहिला बॉल स्क्वेअर लेग पंचांनी नो बॉल सांगितलाय आणि त्यावर मात्र ही एक सिंगल रन आली आहे. नो +1. 65 झालाय स्कोर. आणि आता शुभम कोळी स्ट्राईक वर. फ्री हिटचा बॉल आणि अजूनही 6 चेंडू बाकी आहेत. थोडासा खाली राहणारा चेंडू होता. आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर बॉल लॉंग लेगच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. 31 धाव इथे मिळत असताना आपण पाहतोय. प्रशांत सध्या डेथ ओव्हर हाताळतात. पहिल्या ओव्हरमध्ये 19, दुसऱ्या ओव्हरमध्ये 8, तिसऱ्या ओव्हरमध्ये 33. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 1 बॉल आणि त्या 1 बॉलमध्ये नो +1 आणि त्यानंतर एक सिंगल अशा 3 धावा आल्यात. 63 झालाय स्कोर. अजूनही 5 बॉल या पूर्वार्धामध्ये शिल्लक आहेत. असा बॉल पॉवरफुल हिटिंग. मिस्टर मनोज भगत सेट ऑन अ फायर नाव. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल हा फरार झालाय. 6 धावा मिळत असताना कोंबडभुज संघाला. रोहित आपण बीसीसी बेंडकर संघ आपण पाहिला असेल. लास्ट बॉलवर विकेट आली होती आणि खारकोपर संघाची तर विकेटच पडली नव्हती.
याही मॅच मध्ये अजून विकेट नाहीये. म्हणजे मागच्या 3 मॅचेस मध्ये पहिल्या इनिंग मध्ये जो संघ खेळलाय त्यांचा पूर्णपणे डॉमिनन्स राहिलाय. त्यावेळेस बघा फुल लेनचा बॉल आणि इथे मात्र बाईचा इशारा केलाय. खरं तर किरण पाटील सर आणि पॅडी दादा खरं तर डगआउट मध्ये आहेत आणि किरण पाटील सर आणि पॅडी दादांनी काहीतरी कानमंत्र दिलाय कोंबडभुजे संघाला आता असं दिसतंय. कारण डगआउट मध्ये बसून त्यांनी सपोर्ट करायला विश्वास दर्शवला आणि त्यामुळे आपण पाहतोय खूप चांगला खेळ सध्या कोंबडभुजे संघ साकारतोय. तर त्याचसाठी ते आले होते की आम्हाला कोंबडभुजे संघाचा खेळ पाहायचा, खास करून मनोज दादांचा खेळ बघायचा आहे. मात्र इथे शुभम खोळीची बॅट त्याचाच राहिलाय बॉलबाला. संपूर्ण या मॅच मध्ये अजून एक मॅक्सिमम हिट, 6 धावांसाठी षटकार शुभम खोळीच्या बॅटमधून येतोय. आज फक्त षटकार आणि चौकार, बाकी काही नाहीये. हो, शेवटचा बॉल चांगला हाताळला होता. परकडनं झाली चुकी, संस्कार आहेत पाठीमागे बॅकअप साठी. आणि इथे फलंदाज शेवटच्या बॉलवर इथे रनआउट. एक पैसा इशारा पंचांनी दिलाय. शुभम कोळी बाद झाला लास्ट बॉलवर आणि एकंदरीत टीमची टोटल आहे ती 77 आणि 78 रनचं लक्ष असणार आहे या मॅच मध्ये. चला टॉस आपल्याला करायचंय. एका बाजूला